गावंढळ प्रश्न करणारे धर्ममार्तंड. अंदमानातील शुद्धीच्या चळवळीने हे इतके कार्य न करता केवळ इतके जरी कार्य केले असते की मुसलमानही हिंदू होऊ शकतो, ही गोष्ट लोकांच्या मनात ठसली तरीही ती चळवळ सफल झाली असे म्हणता येते. हिंदू मुसलमान होतो, पण मुसलमान कसा हिंदू होणार? अगदी अक्षरशः अशा शब्दात शेकडो हिंदू जो प्रश्न करीत होते, तो आता अंदमानात विचारणारा कोणी उरला नाही. मुसलमानालाही हिंदू करता येते. केवळ 2 घास मुसलमानी अन्न खाल्ल्याने रेच होऊन जीव जावा इतका काही हिंदू धर्माचा कोठा अशक्त नाही. ही गोष्ट आता अंदमानातील त्या हिंदूंच्या रूढ समजुतीत एक दृढ समजूत झालेली आहे. शुद्धी चळवळीचा हाही काही लहानसहान लाभ झाला नाही, कारण या हिंदुस्थानातील सुजाण आणि स्वतंत्र लोकातही असे एक धर्ममार्तंड अजून आढळतात की जे हाच मूर्खपणाचा गावंढळ प्रश्न गंभीरपणे विचारतात. ही जागृती आम्हा एका दोघांवर अवलंबून न राहता पुढे पुढे तेथील जनसमाजात किती बद्धमूल झाली होती, हे दिग्दर्शित करण्यासाठी आम्ही अंदमान सोडल्यानंतर घडलेल्या 1-2 घटना इथे उदाहरणार्थ सांगतो. अंदमानात पूर्वी कोणाही हिंदू स्त्रीने मुसलमानाशी विवाह करताच अर्थात ती मुसलमान होई, परंतु ती हिंदू राहून लोकांच्या विवाहविषयक समजुती फारच कोमल असल्यामुळे हिंदूतील कोणी बंदिवान अंदमानामधील स्त्रीस हीन लेखून त्यांच्याशी सहसा लग्न लावित नसे. परंतु लग्नास तर काय, पण संबंधासही सिद्ध असता कोणीही हिंदू स्त्रीस मुसलमान नाकारीत नसे, कारण त्या योगे एक काफराणी मुसलमान करण्याचे आणि संतती वाढवण्याचे काम स्त्री कशीही असली तरी पवित्र आहे हे त्यास बाळकडू पाजलेले असते. ही वस्तुस्थिती अंदमानातील हिंदुत्वाच्या अभिमानी लोकात जशी जशी पटू लागली तशी तशी हिंदू स्त्रीस मुसलमानांच्या हाती पडू न देण्यासाठी ते सारखे दक्ष राहू लागले. उदाहरणार्थ, एक ठाकुराणी एका मुसलमानाच्या संगतीत खाण्यापिण्याच्या संबंधात मुसलमान झाली. पुढे तिने लग्न करण्याचा निश्चय केला. जर हिंदू आपणा शुद्धीपूर्वक स्वसमाजात घेऊन कोणा हिंदूशी विवाह लावून देणार नाहीत, तर आपण आपल्या मुसलमान स्नेहाशी विवाह लावू म्हणून तिने स्पष्टपणे कळवले. मुसलमान तर एका पायावर तयार होतेच. हे संकट पाहून एका जात्यभिमानी हिंदू गृहस्थाने तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले, केवळ तिला मुसलमानांच्या पंजातून सोडवून तिची भावी संतती आपल्या रामकृष्णांच्या अभिमानी हिंदू कुलात राहावी म्हणून. दुर्दैवाची गोष्ट की अशी अगदी न्याय गोष्टही काही मुसलमानांच्या ऐकण्यात येऊन त्यांनी ती स्त्री मुसलमान झालेली असल्याने तिला हिंदूशी लग्नच करता येत नाही असा प्रतिवाद करून सरकारी अधिकाऱ्यास आवेदन पाठवण्यापर्यंत पाळी आणली. हिंदू स्त्रीस बाटून मुसलमानी नवरा करता येतो, पण हिंदू स्त्रीस शुद्ध होऊनही हिंदू नवरा करता येत नाही. असल्या अतिरेकी मागण्या करण्याचे निर्लज्ज धाडस करण्यास मुसलमानास आपल्या हिंदूंच्या घातकी, भाबड्या आणि असमयज्ञ रूढींनीच उत्तेजित केलेले आहे हे आपण विसरता कामा नये. वरील आवेदनांविरुद्ध सर्व हिंदूंनी एकजुटीने प्रतिवाद केल्याने अधिकाऱ्यांनी निर्णय दिला की ती स्त्री मूळची हिंदू असल्याने आणि आम्ही शुष्काशुष्की धर्मांतर करण्याची बंदी केली असल्याने तिला इच्छा असेल तर हिंदू नवरा करण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. ह्या निर्णयानंतर मुसलमानात चुप्प बसणे भाग पडून त्या स्वधर्माभिमानी हिंदू गृहस्थांनी त्या ठाकुरणीशी हिंदू धर्माप्रमाणे लग्न लावले. काम चुकवण्यासाठी निमाज. दुष्ट मुसलमानांच्या निष्कारण शत्रुत्वाची आणि चढेलपणाची खोड हिंदू बंदिवानांनी जुटीने वागून आम्ही परत आल्यानंतरही मोडल्याची जी काही उदाहरणे आम्हास कळली, त्यापैकी आणखी एकाचा उल्लेख करू. वास्तविक पाहता मुसलमान बंदिवानात शेकडो लोक असे असतात की ते निमाज प्रत्येक दिवशी एकदा देखील पडत नसतात, परंतु हिंदूस केवळ चिडवण्याकरिता काहीतरी निमित्त जेव्हा त्यांना पाहिजे असते तेव्हा ह्याच विधिशून्य धंदेवाईक चोर दरोडेखोरास एकाएकी उभे मुसलमानी धर्मशास्त्र आठवू लागते. एखाद्या कठीण परिश्रमाचे काम करण्यास बंदिवानांची टोळी धाडली गेली की त्या दिवशी त्या टोळीतील प्रत्येक मुसलमान बंदिवान पैगंबरा इतका धर्मभिरू होऊन दिवसातून 5 वेळा सोडून 7 वेळा निमाज पडण्यास लागताच म्हणून समजावे. कारण सरकारी अधिकारी निमाज कोणी पडूच लागला तर त्यावेळेपुरती मुसलमान बंदिवानास सुट्टी देतात आणि त्यावेळी बिचारे हिंदू लोक काम करीत असल्यामुळे त्या मुसलमानी लुच्च्यास काम पुष्कळ कमी पडते.
अशा वेळी मुसलमानातील पाजीतल्या पाजी बंदिवानांचीही ईश्वर चिंतनात जी तंद्री लागलेली असते ती पाहण्यासारखी असते. निमाज पडण्यापूर्वी ते हातपाय धुणे, ते दाढीवर शांतपणे पुन्हा पुन्हा हाताने थोपटीत तीच कुरवाळणे, निमाज संपल्यावरही डोळे मिटून तसेच राहणे आणि ती ईश्वर चिंतनाची शांती. अशा वेळेस असे वाटते समाधीच्या साधनाचे जे प्राणायाम, इष्टप्रतीक, कर्म, जप इत्यादी अनेक प्रकार योगसूत्रात सांगितलेले आहेत, त्यात हे 2 प्रकार गाळले की काय. एक दूध पुढे असणे किंवा मासा तळपण्याचा संभव असणे आणि दुसरे साधन म्हणजे बंदीशाळेत कठीण परिश्रम करण्यास लावणे. कारण पहिल्या दोन्ही प्रसंगी मांजरांची आणि बगळ्यांची आणि कठीण परिश्रमाचे दर्शनासरशी अशा मुसलमानी चोर दरोडेखोरांची होणारी शांत मुद्रा समाधीतल्या तन्मयतेच्याहूनही फारशी निराळ्या प्रकारची दिसत तरी नाही. तुमची बांग तर आमचा शंख. मुसलमानातील लुच्च्या लोकांची ह्या कामटाळू निमाजाच्या व्यतिरिक्त आणखी एक युक्ती जी केवळ हिंदू लोकात चिडवण्यासाठी किंवा सरकारी निर्बंधाचा अन्याय उल्लंघन करून गुंडेशाही गाजवण्यासाठी अवलंबली जाताना आम्ही पाहिली आहे, ती म्हणजे पहाटे बांग देण्याची होय. बांग म्हणजे पहाटे उठून निमाजाच्या आगेमागे सर्वांच उठून ईश्वर चिंतनास तत्पर राहण्यासाठी मारली जाणारी उंच आरोळी होय. बंदीशाळेत पहाटे सर्व बंदिवान निजले असता अशा प्रकारच्या आरोळ्या निष्कारण मारण्याचे, अर्थातच सामाजिक त्रास बंद करण्याच्या सरकारी कर्तव्यानुरूप निषिद्ध असते. जो मनुष्य वर्षानुवर्ष सकाळी शिपाई दार उघडून शिव्या हासडतो, बहुधा घोरत पडलेला असतो. असा एखादा गुंड जेव्हा एकाएकी पहाटे उठून मोठमोठ्याने बांग देत हाका मारतो आणि समाजाची शांतता भंग करतो, तेव्हा त्याच्या बांगेचा हेतू दुष्टपणाहून दुसरा कोणताही असत नाही. निमाज प्रत्येक मुसलमानाचे जसे आद्य कर्तव्य आहे, तसे हे सर्व बंदिशाला गरजून टाकण्या इतके मोठ्याने हुंकार करीत राहणे धर्मदृष्ट्याही मुळीच आवश्यक नाही. पण शेजारच्या चाळीतल्या हिंदू काफराची झोप मोडून पुन्हा धर्मविधीच्या ढालीखाली शिक्षेपासून दडून राहता यावे अशा भ्याडपणास ही बांगेची भांग पिण्याची हुक्की कशी आवरणार. अंदमानाच्या कारागारातही आम्ही तेथून इकडच्या कारागृहात धाडले गेल्यानंतर लागोपाठच मुसलमान बंदिवानास अशी हुक्की आली. त्यांनी पहाटे खोल्या खोल्यातून बांग देण्यास आरंभ केला. झोप मोडीने सर्व हिंदू आणि ब्रह्मदेशीय बंदिवान त्रस्त झाले. अधिकाऱ्यांनी दटावले तर मुसलमान म्हणत, हा आमचा धार्मिक विधी आहे. ब्रह्मदेशाचे बंदिवान हिंदू संघटनाचे कामी अर्थातच हिंदूंशी मिळून मिसळून वागत हेही येथेच टांगून टाकतो. त्याविरहित ही गोष्ट ध्यानात धरण्यासारखी आहे की अंदमानात ब्रह्मी लोकांना बाटवणे मुसलमानास मुळीच साध्य नाही. कारण त्यांच्यात कोणाबरोबर खाल्ले की धर्म बुडाला आणि मनुष्य अन्नाच्या एका घासासरशी जन्माचा नव्हे, त्याच्या संततीसह 7 जन्मांचा वाटून गेला अशी खुळी कल्पना मुळीच नाही. ते बुद्ध संप्रदायी म्हणजे हिंदू धर्माचेच अंतर्गत. पण ते मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू सर्व जगाचे खाऊन पुन्हा आपले बुद्धचे बुद्धच. म्हणून सनातनी हिंदूच बाटवणे जसे सहज शक्य झाले तसे बर्मा लोकांना बाटवणे मुसलमानांना शक्य होईना. बाटवण्याची मुसलमानांची उरलेली 2 साधने, तलवार ती तुटलेली आणि बुद्धिवान किंवा तत्ववाद त्यांचे आणि साधारण मुसलमानी समाजाचे साधारणतः विळ्या भोपळ्या एवढे वाकडे. म्हणून या 2 साधनांनी अंदमानातील हजारो हिंदूस वा त्यांच्या उपशाखेतील बर्मा लोकास ते मुळीच बाटवू शकले नाहीत. गुंडगिरी आणि जेवणखाण यांनीच जे हिंदू बाटवता आले ते बाटवले गेले. पण या दोहोतही बर्मा लोक मुसलमानांच्याही पुढे कांकडभर अधिक असत. मुसलमान जे खाणे हराम समजतात ते डुकराच्या मांसासुद्धा उंदराच्या पिल्लांच्या लोणच्यापर्यंत सर्व अन्न ब्रह्मी लोकास वैध. त्यांच्याबरोबर जेवताना मुसलमानासच कित्येक वेळे अंगास घाम सुटे. ब्रह्मी लोकांच्या बुद्ध धर्माचा आम्ही हेतुपूर्वक आणि भक्तिपूर्वक वारंवार उल्लेख करीत होतो आणि त्यांच्या तोंडून हिंदूप्रमाणेच त्यांच्यातही पूज्य मानल्या गेलेल्या रामायण भारतादी कथा जाणून बुजून ऐकवीत असू. हिंदूंचे सण आणि त्यांचे सण आम्ही परस्परास सम्मिलित करून पाळू. त्यायोगे ब्रह्मी लोकांची हिंदू संघटना सहजच सहानुभूती असे. त्यातही त्यांच्यातील समश्रुविहीन कोमल वयाच्या मुलांवर, तरुणांवर आणि त्यांच्या एकंदर सालस जातीवर पठणाधिक मुसलमानातील उदंड आणि क्रूर लोक जो अत्याचार करीत त्यापासून त्या क्रूर मुसलमानांनी वर्चस्वाची खोड हिंदू संघटनेने चांगलीच मोडल्याने त्या ब्रह्मी लोकांचीही बरीच सुटका झाली होती. म्हणून त्यास आमच्याविषयी आणि हिंदूविषयी अधिकच भक्ती आणि ममत्व वाटत असे.
वरील बांगच्या प्रकरणी तर ब्रह्मी लोकांसही हिंदूप्रमाणेच त्रास होत होता. बांगच्या त्रासापेक्षाही केवळ आपल्यापुढे स्वतःचा धर्मध्वजीपणा दाखवून आपला उपमर्द करण्यासाठीच मुसलमानी गुंड ही नवी रीत पाडित आहेत अशा जाणीवेने हिंदू लोक चिडून गेले. अधिकारी मुसलमानास दाबीत नाहीत असे पाहून हिंदूंनीही पहाटे उठून मोठ्याने प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. आम्ही अंदमानात असताना एकदा एका मुसलमानी निमाजीची खोड अशीच एका हिंदूच भक्त बनवून मोडली होती आणि पुढे रत्नागिरीच्या बंदीशाळेत आम्हास तोच तोडगा योजावा लागला. यावेळेस अंदमानात 1-2 मुसलमानी व्यक्तींचा प्रश्न नसून ते सर्वच त्या कटात होते. हिंदू मोठ्यांनी प्रार्थना करू लागतात. जे अधिकारी मुसलमानास बांग करण्यास शोधू शकले नाहीत तेच हिंदूंवर पहाटे मोठ्याने प्रार्थना केल्या म्हणून खटले भरून शिक्षा देऊ लागले. कारण की पहाटे मोठ्याने प्रार्थना करणे हे हिंदूंच्या पूजेचे महत्त्वाचे अंग नव्हते. यावर हिंदूंचे उत्तरही तितकेच गमतीचे होते. मोठ्याने प्रार्थना करणे पूजेचे अंग असो वा नसो, पण निदान शंख फुकणे हे तरी पूजेचे अंग होतेच होते. म्हणून हिंदूंच्या पुढारीपणाचा भार त्या कार्य ज्या आमच्या एका उत्साही सहकार्याने आणि प्रमुख सभासदाने घेतला होता त्यांनी कारागृहातील आपल्या कोठडीत एक शंख छपवून आणला आणि दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री मुसलमानांनी बांगेवर बांग देण्यास आरंभ करताच यांनी खोलीतून जोराने तो शंख फुंकण्यास सुरुवात केली. त्या काफर शंखांच्या आवाजातल्या नगाऱ्यात बांगेची टिमकी अगदी फिकी पडली. बांग बाटली. ते मुसलमानी धर्मगुंड रागावून शिव्या हासडू लागले. त्या हिंदू पुढाऱ्यावर खटला होऊन शंख फुकल्याविषयी शिक्षा झाली. पण त्यायोगे ब्रह्मी आणि सनातनी लोकातून आणखी कित्येक जण पहाटे उठून शंख फुकू लागले. अंती या शंखांपुढे बांगेची नांगी ढिली झाली. अधिकाऱ्यांनी प्रतिकार करणाऱ्या मुसलमानांना साफ सांगितले की शंख हे पूजेचे अंग आहे. तुम्ही आमचे ऐका. तुम्ही बांग बंद करा म्हणजे आम्ही त्या शंख बंद करण्यास भाग पाडतो. तेव्हा निरुपायाने बांग बंद झाली. बुद्धिवानाने जे गुंड वठणीस आले नाहीत ते या शंखनादाने आणले. बुद्धिवानास साध्य न होणारे कार्यही एखादा शंख असा केव्हा केव्हा करून जातो. या शुद्धी प्रकरणात आणि अंदमानाच्या बंदीगृहातील एकंदर वृत्तांतात तेथील दुर्वृत्त मुसलमानांचा आम्हास दुर्दैवाने वारंवार उल्लेख करावा लागला आहे. कारण तेथील दुराचारी बंदिवानांच्या वस्तीत दुराचारी धर्मवेडाने पछाडलेले लोक असे बहुतेक मुसलमानच होते. परंतु त्यांची गोष्ट सोडून दिली तर ते त्या स्थलीही सद्वृत्त मुसलमान सापडत. त्यांच्याशी आम्ही किती सद्व्यवहार करीत असू हे येथील अनेकास माहीतच आहे. आम्हाविषयी सद्वृत्त मुसलमानातच नव्हे तर त्या दुर्वृत्त धर्मांतरातही पुष्कळच आदरभाव वसत असे. कारण आम्ही धर्मांतराचा किंवा अत्याचाराचा प्रश्न सोडून बाकी प्रत्येक कामात जशी हिंदूंची तशी मुसलमानांची बाजूही घेऊन त्यांना न्याय ते सहाय्य अवश्य देत होतो. आम्हा राजबंदिवानांनी अंदमानाच्या बंदी वसाहतीचे रानटी स्वरूप घालवून तिला जे थोडेफार मानवी स्वरूप आणवले आणि त्या झुंजीत सरकारी अधिकाऱ्यांच्या क्रोधाचा तो तीव्र ताप सोसला, त्याचा उपयोग हिंदू बंदिवानांप्रमाणेच मुसलमान बंदिवानासही झालेला असल्याने त्याच आम्हाविषयी वाटत असे. किती कृतज्ञता वाटली नसती तरच आश्चर्य होते. आणखी एक गोष्ट आमच्या निष्पक्षपाती यत्न करण्याच्या प्रामाणिक इच्छेची साक्ष पटविल की आम्ही धर्मांतराचे उत्तरदायित्वही मुसलमानां इतकेच हिंदूंवरही टाकीत असू. धर्मप्रचार अत्याचाराने करू नका. आपल्याला जो धर्म सत्य वाटतो त्याचा प्रसार बुद्धिवादाने करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मुसलमानातील प्रचारकांचा दोष म्हणजे हा की ते हा प्रचार गुंडगिरी, घातपात, निष्ठा, कत्तली, बलात्कार अशा राक्षसी साधनांनीही करावयास कधीकधी कचरत नाहीत. पूर्वी ख्रिस्ती प्रचारही केव्हा केव्हा असाच होई, परंतु आजकाल सहसा तशी गोष्ट त्यांच्या हातून घडत नाही. परंतु मुसलमानी धर्मवेड अजूनही अनेक समयी ते अत्याचार करते. हा जरी त्यांचा अक्षम्य दोष असला तरी त्यास असे अत्याचार आणि घातपात करण्यास उत्तेजन आणि संधी ज्या आपल्या रूढी देतात त्या रूढी एखाद्या मतिमंदाप्रमाणे कवटाळून धरणाऱ्या हिंदूंच्या आत्मघातकी, आकुंचित आणि मूर्ख स्वभावावरही धर्मांतरांच्या संकटाचा दोष येतोच येतो. आमची तर अशी भावना आहे की जर हिंदू लोकातील 2 घातक समजुतीस ते सोडून देतील आणि शुद्ध आणि आरोग्यदायक अन्न वा जल कोणाच्याही हातचे घेतले तरी त्यात दोष नाही. इतकेच नव्हे तर अशुद्ध अन्न वा जलही बलात्काराने घ्यावे लागले तरी त्यात तत्कालीन दोषाहून निरंतराची अशी कोणतीही भ्रष्टता अंगास आणि आत्म्यात चिकटत नाही.
थोडक्यात म्हणजे त्या पदोपदी टुनटुन उड्या मारीत चालणाऱ्या विटाळाच्या वेडगळ कल्पनेच्या तंगड्या आपणासच तोडून टाकल्याच पाहिजेत असा ते निर्धार करीत आणि त्या कल्पनेपायी जे हजारो लोक आजपर्यंत सर्व धर्मास मुकले त्यास परत स्वधर्मात येऊ देऊन समाजात त्यास व्यवहार्थ समजतील तर मुसलमानांच्या धर्मांतराचा अर्धा अधिक धंदा बुडालाच म्हणून समजावे. विटाळ या एका शब्दात आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय अवनतीत कारणीभूत झालेल्या बहुतेक रूढींची बीजे अंतर्भूत झालेली आहेत. शुद्धी देखील ह्या विटाळाच्या रोगानेच अवश्य झाली.